हॅलो फ्रेंड्स, 6th चॅप्टर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स याचं सेकंड लेक्चर आहे आज. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण जे काही वाचलेलं आहे तुम्ही एकदा परत रिवाइज करून देणार, जेणेकरून तुम्हाला परत आवड निर्माण होणार. ठीक आहे. मग यामध्ये आपण बघितलं की जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे याचे पाच ग्रुप केलेले आहे. एकतर मोनेरा, देन प्रोटिस्टा, प्लांटे, फंगी अँड ॲनिमला. हे सर्व 5 प्रकारपैकी हा जो चॅप्टर आहे ते स्पेशल प्लांटे किंगडमवर आधारित आहे. इथे किंगडम प्लांटेच्या क्लासिफिकेशन केलं गेलं आहे वेगवेगळे क्रायटेरियावरून, वेगवेगळे बेसिसवर. आलं असेल लक्षात. तर आता आपण किंगडम प्लांटे याचं बेसिस ऑफ क्लासिफिकेशन लक्षात आणू की बेसिस ऑफ क्लासिफिकेशन कोणता होता. तर सर्वप्रथम हा क्लासिफिकेशन केला होता प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. ऑर्गेन कोणते ऑर्गेन प्रेझेन्स आहे का नाही आहे, तर सेपरेटली कोणता स्पेशली जो ऑर्गेन आहे इथे तो झायलम अँड फ्लोएम म्हणजे कंडक्टिंग वेसल्स आहे का नाही, टिश्यूज आहे का नाही, याच्यावरती एक सर्वप्रथम क्लासिफिकेशन केला गेलेला आहे. देन नेक्स्ट कन्सिडरेशन होता की डू द प्लांट्स बिअर सीड्स. प्लांट्समध्ये सीड आहे का नाही, बी असतात का नसतात त्यावरून. मग ते बी आहे तर इन्क्लोजिंग फ्रूट आहे का नाही, फ्रूटमध्ये आहे का फ्रूटचे बाहेर आहे. देन आफ्टर जो हायर लेवलचे प्लांट्स आहे त्यांचा क्लासिफिकेशन पण डिफरंट क्रायटेरियावरून केला गेला आहे की तो फ्लावर, फ्रूट अँड सीड आहे का नाही, त्यांचा अब्सेन्स ऑर प्रेझेन्सवर आधारित आहे. मग जर फ्लावर, फ्रूट अँड सीड नाही तर ते आहे क्रिप्टोगॅम्स. बघा, एक क्रिप्टोगॅम आहे म्हणजे अबीजपत्री प्लांट्स, असे प्लांट जो की अबीजपत्री वनस्पती आहेत ते. दुसरं आहे फेनोरोगॅम्स. फेनोरोगॅम्समध्ये ज्यांना फ्लावर, फ्रूट अँड सीड्स असतात. लक्षात घ्या, 2 भाग आहे किंगडम प्लांटेचे, क्रिप्टोगॅम अँड फेनोरोगॅम. मग क्रिप्टोगॅम इथेच थांबून जाणार. फेनोरोगॅमचे पुढे परत सब डिवाइड होणार आणि त्याचे 2 भाग पडणार. ते आहे गायनोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. म्हणजे जो फ्लावर, फ्रूट अँड सीड्स आहे त्यापैकी सीड्स जे आहे ते फ्रूटमध्ये आहे का नाही आहे. मग फ्रूटमध्ये नसतील तर ते गायनोस्पर्म म्हटलं जाणार आणि फ्रूटमध्ये असतील तर ते एंजिओस्पर्म म्हटलं जाणार. त्यानंतर गायनोस्पर्म इथे स्टॉप होणार आणि एंजिओस्पर्मचे पुढे जाऊन परत 2 भाग पडणार की जर सीड फ्रूटमध्ये आहे तर ते फ्रूटमध्ये असणारा सीड मोनोकॉट आहे म्हणजे एकदल आहे का डायकॉट आहे द्विदल आहे. म्हणजे मोनोकॉट म्हणजे गहू, ज्वार सारखा आहे का डायकॉट मँगो अँड टॅमरिंड सारखा आहे द्विदल सारखा. ठीक आहे. हे नंबर ऑफ कॉटिलेडोनियम सीड्सच्या आधारावर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स इथे करणार आहे. म्हणजे आपला शेवट जाऊन इथे आपण एंजिओस्पर्मवर इथे थांबणार. आलं असं लक्षात. मोनोकॉट, डायकॉट हे सर्व तुम्हाला 7thलाही गेलेलं आहे. तर हा चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे बेटा. बघा, इथे समजलं तर सर्व आहे आणि जर बायोलॉजी आहे तर बराच भाग तुम्हाला पाठांतर करावा लागेल, पण समजण्यासाठी खूप काही आहे याच्यामध्ये, कारण हे सर्व पुरा चॅप्टर जो आहे तो तुमच्या डे टू डे लाईफचे निगडीत पण आहे म्हणून. तर चलो आपण आता वेळ वाया न घालता पेज नंबर 76वर जे आहे क्रिप्टोगॅम्स इथून सुरुवात करूया. क्रिप्टोगॅम म्हणजे अबीजपत्री वनस्पती, अशा वनस्पती ज्यांना फ्लावर, फ्रूट अँड सीड नसतात. यासाठी छोटीशी ॲक्टिव्हिटी करायला सांगितली गेलेली आहे. सर्च फॉर अ पॉट विथ ग्रीनिश वॉटर, कलेक्ट सम ऑफ द ग्रीन फायबर्स फ्रॉम द वॉटर, पुट द फायबर in a petri dish and wash them clean with water. Put one of the fibers in a drop of water on a glass slide and spread it out straight. सिम्पल्स ॲक्टिव्हिटी आहे. तुम्हाला एक डबक्यामधून वॉटरचा एक सॅम्पल आणायचा आहे. वॉटर सॅम्पलमध्ये ग्रीनिश तुझे फायबर्स असतात, ज्याला आपण मराठीत शेवाळ म्हणतो, अलगाय, त्यांचं कलेक्शन करायचं आहे. थोडंसं त्याचा सॅम्पल आणायचं आहे आणि ते फायबर्सला एक पॅट्री डिशमध्ये ठेवायची आहे. लॅबोरेटरीमध्ये तुम्ही पॅट्री डिश बघितली असेल, तर पॅट्री डिशमध्ये ठेवायचं, त्याला क्लीन वॉटरने वॉश करून घ्यायचं आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपची मदतीने कवर स्लिपला ठेवून त्याचं निरीक्षण करायचं आहे. तुम्ही काय ऑब्झर्व करणार? तुम्ही ऑब्झर्व करणार की त्याच्यामध्ये स्पिरली ऑरेंज ग्रीन थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट आहे. क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवक, ज्याने फोटोसिंथेसिस प्रोसेस हे पॉसिबल होते. तर त्याचा स्ट्रक्चर तुम्हाला तिथे बघायला भेटणार. धिस प्लांट इज नोन एज स्पायरोगॅरा. म्हणजे जो अलगाय असते ना, शेवाळ, तो जनरली स्पायरोगॅरा म्हणून एक प्लांट आहे जो की ग्रीन आहे म्हणजे जो ऑटोट्रॉप्स आहे आणि फोटोसिंथेसिस करतो. ठीक आहे. तर हा क्रिप्टोगॅमची इथं सुरुवात झाली. बघा, क्रिप्टोगॅमसुद्धा एक प्लांट्स असतात ज्यांना फ्लावर, फ्रूट अँड सीड्स नसतात, तरी ते प्लांट्स आहे.
यांचा जो क्लासिफिकेशन केला गेला आहे ते 3 डिव्हिजनमध्ये केलं आहे. डिव्हिजन फर्स्ट आहे थॅलोफायटा, डिव्हिजन फर्स्ट थॅलोफायटा, त्यानंतर सेकंड येणार ब्रायोफायटा अँड थर्ड येणार आहे टेरिडोफायटा. त्यापैकी डिव्हिजन फर्स्ट थॅलोफायटा बघूया. थॅलोफायटा. दिस प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. हे प्लांट जनरली म्हणजे मुख्यतः पाणीमध्येच उगतात. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट लाईक रूट, स्टेम, लीव, फ्लावर्स बट आर ऑटोट्रॉफिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. हे जे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये ट्रू रूट नसते, मूळ नसते, त्याला स्टेम, लीव, फ्लावर सर्व नसतात, पण तरी ते ऑटोट्रॉफिक आहे कारण त्यामध्ये क्लोरोफिल नावाचा पिगमेंट आहे तो उपस्थित आहे. याचं नाव अल्गाय असतो म्हणजे शेवाळ आहे एक प्रकारची. अल्गाय शो ग्रेट डायव्हर्सिटी. अल्गायमध्ये बी बरेच विविधता आहे. दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. एक पेशी तसंच बहुपेशी असू शकतात. मायक्रोस्कोपिक जे डोळ्याने दिसू शकणार नाही विदाउट मायक्रोस्कोप अँड इतके लार्ज असतील की बरेच व्हरायटी आहे यामध्ये साईजमध्ये सुद्धा. एक्झाम्पल ऑफ अल्गाय स्पायरोगॅरा, एलेंथ्रिक्स, अल्वा, सरगमसस एटसेट्रा. Some of these are found in fresh water while some are found in saline water. काही गोड पाण्यात किंवा काही खारट पाण्यात सापडतात. And these plants usually have a soft and fiber-like body. अगदी सॉफ्ट असतात, असे मखमलसारखे अगदी मऊ असतात आणि फायबर लाईक बॉडी असते यांची. म्हणजे तुम्ही बघितलं असेल आपण जे पाणीच्या ठिकाणी गेलो, नदीच्या काठावर गेलो, घाटवर गेलो, त्या ठिकाणी अगदी पाणी मध्ये जर पाय पडला खाली शेवाळ जमलेली असते आणि पाय चटकण्याची भीती असते. तर त्याचा अनुभव घेतला असेल तुम्ही, तर त्या ठिकाणी काय असतो, अल्गाय असते, त्या ठिकाणी शेवाळ असते, ग्रीन कलरचे असतात, सॉफ्ट असा सरफेस होऊन जाते त्या ठिकाणी, पण ते काय प्लांट्स आहे. प्लांट्स कोणते, ते अल्गाय आहे आणि हे अल्गाय थॅलोफायटा ग्रुपमध्ये येतात, ज्यांना ट्रू रूट, स्टेम, लीव, फ्लावर नसतात, बट दे हॅव ग्रीन कलर. अँड व्हरायस टाईप ऑफ फंगी लाईक यीस्ट अँड माउड which do not have chlorophyll are also included in this group. Yes, ये जो यीस्ट आहे, यीस्ट जो की आपण जे बेकरी प्रोडक्टमध्ये यूज करतो, अँड माउड म्हणजे जे बुरशी येऊन जातं ना अन्न पदार्थावर बुरशी, ते सुद्धा या अल्गी ग्रुपमध्ये येतात जो की थॅलोफायटा सब डिव्हिजनमध्ये येतात. ठीक आहे, तर हे सर्व झाले थॅलोफायटाचे एक्झाम्पल. खाली आकृती दिलेली आहे तुम्हाला. अल्वा, चारा, स्पिरल क्लोरोप्लास्ट. बघा स्पिरल क्लोरोप्लास्ट, स्पिरल आकृती आहे याची. अँड देन पायरेनाइट, इथे वेगवेगळे पार्ट्स आहेत स्पायरोगॅराचे. तुम्हाला जनरली ही आकृती बनवायला येत आहे. हे फिगर आहे, फिगर ड्रॉ करायचा, वेल स्केच डायग्राम बनवायचा आणि याला डिस्क्राईब करण्यासाठी क्वेश्चन येतो 3 मार्काचा. तर हा नक्की तुम्ही तयार करा. थॅलोफायटामध्ये स्पायरोगॅरा हा खूप इम्पॉर्टंट हा एक प्लांट आहे ड्रॉ करण्यासाठी. सो दिस इज थॅलोफायटा. थॅलोफायटा इज द फर्स्ट डिव्हिजन ऑफ क्रिप्टोगॅम. अबीजपत्रीमध्ये सर्वप्रथम येतो थॅलोफायटा. ठीक आहे. डिव्हिजन 2 ब्रायोफायटा. अ लॉस ग्रीन सॉफ्ट कार्पेट ऑन वॉल्स, ब्रिक अँड रॉक्स इन रेनी सीजन. पावसाळ्यामध्ये एक ग्रीन कलरचा सॉफ्ट असा मऊ कार्पेट सारखा तयार होतो ब्रिक्सवर, भिंतीवरती, रॉक्सवरती. तुम्ही बघितला असेल. जर त्याला आपण रुलरच्या मदतीने जेंटली असं स्क्रॅच केला आणि त्याला मॅग्निफाय लेन्सने ऑब्झर्व केला तर तुम्हाला असं तो प्लांट सारखी आकृती दिसणार. म्हणजे प्लांट सारखा सर्व ट्रू फ्लावर, सीड वगैरे तर नाही, पण असं ग्रीनिश टाईपचं दिसणार. तर तो एक प्लांट आहे. तो प्लांट जो येतो ब्रायोफायटाचे ग्रुपमध्ये येतो, क्रिप्टोगॅम्सचे ब्रायोफायटा ग्रुपमध्ये, ज्याला फ्लावर, फ्रूट, स्टेम हे सर्व काही नसतात, पण तो पण एक प्रकारचा प्लांट आहे. अँड दिस ग्रुप ऑफ प्लांट्स इज कॉल्ड द एम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम. याला प्लांट किंगडमच्या वनस्पती सृष्टीचा एम्फिबियन म्हटलं जातं, उभयचर. हा एम्फिबियन वर्ड तुम्ही ॲनिमलच्या संदर्भात बघितला असेल. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमलमध्ये की एम्फिबियन्स प्राणी असतात दे लिव्ह ऑन लँड अँड एज वेल एज इन वॉटर, जस्ट लाईक फ्रॉग सारखा ॲनिमल जो पाणीमध्ये आणि जमिनीवर दोघीकडे राहतो. तर तसाच हा प्लांट सुद्धा आहे, एम्फिबियन म्हणतात याला, कारण हा पाणीमध्येही तसंच जमिनीवर सुद्धा राहतो. बट इट ग्रो इन मॉइस्ट सॉइल. ओलसर जमिनीवरती याची ग्रोथ होते. बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. पाणीची गरज असेल तरच तो रिप्रोडक्शन करणार. म्हणजे जर पाणीचा ओलावा, सरदावा असेल, ओलसरपणा असेल तर त्या ठिकाणी त्या ग्रो करणार.
अदरवाईज हा ग्रो करणार नाही. याचा अर्थ असा आहे की उन्हाळ्याच्या सीझनमध्ये समरमध्ये तुम्हाला हे जो ब्रायोफायटावाले प्लांट्स आहे ते बघायला भेटणार नाही. अँड दिस प्लांट्स आर थेलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक. हे प्लांट जे ग्रीन असल्यामुळे ते ऑटोट्रॉफिक असतात, मल्टीसेल्युलर असतात अँड थेलॉइड असतात. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशनने यांचं रिप्रोडक्शन होतं. द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज फ्लॅट रिबन लाईक लॉंग विदाउट ट्रू रूट्स, स्टेम अँड लीव्स. यांचं जो स्ट्रक्चर आहे तो एक असं फितेसारखं आहे, जे मुली वेणीमध्ये फिता लावतात ना रिबन, त्यासारखं फ्लेट चपटा असतो. अँड लॉंग अँड विदाउट ट्रू रूट. याचे रूट दिसणार नाही तुम्हाला, स्टेम पण लक्षात येणार नाही की हा स्टेम आहे, तुम्ही आयडेंटिफाय करू शकणार नाही. तर त्याची लीव्स लक्षात येतात. तर हे कारण हे क्रिप्टोगॅम्समध्ये आहे, तर ठीक आहे, रूट, स्टेम, लीव्स नसतात. अँड स्ट्रीट दे हॅव स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रिझॉइड. यांच्यामध्ये स्टेम सारखे किंवा लीफ सारखे पार्ट्स असतात आणि रूट सारखे रिजॉइड्स असतात, मुलाब असतात. ट्रू रूट्स तर नसते पण रिजॉइड असतात, कारण रूट जास्त जमिनीमध्ये आत जाते वगैरे. तुम्ही रूटचा पुरा स्ट्रक्चर बघितलं तर तसं रूट नसते पण रिजॉइड्स असतात. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. हां, स्पेसिफिक टिश्यूज असतात प्लांट्समध्ये कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटरसाठी. म्हणजे फ्रूट वॉटरचे कंडक्शनसाठी असतात झायलम नावाचे टिश्यू, अँड फूडचे प्रोडक्ट कंडक्शनसाठी असतो फ्लोएम नावाचे टिश्यू. पण हे दोघंही यात नसतात. ब्रायोफायटामध्ये कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर टिश्यू जे असतात हे दीज आर ॲब्सेंट. याचे एक्झाम्पल दिलेले आहेत मॉस, मर्सेंटिया, एन्थ्रोसरस अँड इक्सिया. हे जे एक्झाम्पल आहे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कोणते ग्रुपमध्ये कोणते एक्झाम्पल येतात, हे तुम्हाला फाइंड आउट वन आउटमध्ये कामात येणार आहे. तर नाव लक्षात ठेवायचं आहे. These are 3 examples of bryophytes. This number 1, Funaria. Funaria plant is the example of bryophytes. याच्यामध्ये बघा याचे पार्ट्स आहे रिजॉइड. रिजॉइड म्हणजे मूळ नाही आहे, रूट्स नाही तर रिजॉइड्स आहे, मुलाब आहे. देन लीफ लाईक पार्ट्स. ॲक्च्युली हे लीफ नाही, ट्रू लीव्स नाही आहे, हे लीफ लाईक पार्ट्स आहे. देन दिस स्टॅल्क अँड दिस कॅप्सल. असे 4 पार्ट्स आहे फ्युनेरियामध्ये. जनरली हा ड्रॉ करण्यासाठी येतो. मग हे ड्रॉ करून घ्यायचं, तुम्हालाही ड्रॉ करून बघायचं, ते सोपं आहे. ब्रायोफाइट्समध्ये फर्स्ट एक्झाम्पल फ्युनेरियाचा. सेकंड आहे मर्सेंटिया. मर्सेंटियामध्ये बघा रिजॉइड्स असे, मूळ सारखेच आहे, रेषेदार फायब्रस रूट सारखे, पण ट्रू रूट नाही आहे, रिजॉइड्स आहे. देन लीफ लाईक पार्ट, स्टेल्क आहे अँड कॅप्सल. देन थर्ड इज एन्थ्रोसरस. एन्थ्रोसरसमध्ये लीफ लाईक पार्ट आहे बघा इथे, अँड कॅप्सल्स आहे. तर असे थ्री डायग्राम्स आहे इथे, 3 एक्झाम्पल्स ऑफ ब्रायोफायटा डिव्हिजन. डिव्हिजन 3, टेरिडोफायटा. प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड रूट्स, स्टेम अँड लीव्स अँड सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. अबीजपत्री प्लांट्सचा जो हा भाग आहे टेरिडोफायटा, यामध्ये एक बरेच विकसित मूळ, खोड आणि पान असतात. त्याचसोबत सेपरेट टिश्यूज आहे, सेपरेट उती आहे फूड आणि वॉटरचे कंडक्शनसाठी. बट दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स. पण त्यांना फ्लावर अँड फ्रूट नसतात, म्हणूनच ते अबीजपत्रीमध्ये क्रिप्टोगॅम ह्या डिव्हिजनमध्ये मोडतात. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर फॉर्म अलॉंग द बॅक ऑर पोस्टिरियर सरफेस ऑफ देअर लीव्स. हे रिप्रोडक्शन करतात. रिप्रोडक्शनचा मार्ग असतो स्पोर फॉर्मेशनचा. स्पोर फॉर्मेशन हे बघा पानांचे मागे जो हे स्पोर्ट्स बनलेले आहे, इथे पानाच्या मागच्या भागाला स्पोर्ट्स बनलेले आहे, यांच्या माध्यमाने हे रिप्रोडक्शन करतात. बॅक ऑफ पोस्टिरियर सरफेस ऑफ देअर लीव्स ना, म्हणजे पानाच्या बॅक साईड मागे पोस्टिरियर भागावर जे स्ट्रक्चर बनलेला असतो स्पोरचा, स्पोर फॉर्म होतात आणि त्यामुळे ते रिप्रोडक्शन करतात. एक्झाम्पल आर फर्न्स लाईक नेफ्रोलेपिस, मॉर्सिलिया, पेट्रिस अँड एडिंटम, एक्वेसिटम, सेलेन्झिलिना, लायकोपोडियम एटसेट्रा. हे वेगवेगळे एक्झाम्पल आहे ते टेरिडोफायटाचे. सर्व टेरिडोफायटामध्ये मोडतात. तुम्हाला फाइंड आउटमध्ये
हे लक्षात ठेवावं लागेल. एकला आयडेंटिफाय करायचं आहे तुम्हाला वेगळे ग्रुपमध्ये कोण येतो म्हणून तुम्हाला सगळे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या ग्रुपमध्ये कोणता प्लांट येतो. ठीक आहे. यानंतर लिहिलं आहे की दिस प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय स्पोर फॉर्मेशन. हे जे स्पोर्ट्स असतात हे फक्त असेक्शुअली जो रिप्रोडक्शन आहे त्यासाठी असतात. पण जायगोट फॉर्मेशन जर झाला तर हे सेक्शुअली रिप्रोडक्शन म्हटलं जातं. जायगोट फॉर्मेशन म्हणजे जेव्हा मेल अँड फिमेलचे जो गॅमेट्स मिळतात त्याने जो एक गॅमेट तयार होतं, जे जायगोट तयार होतो त्याला म्हणतात जायगोट फॉर्मेशन. आणि जायगोट फॉर्मेशनने जो रिप्रोडक्शन होतो त्याला म्हणतात सेक्शुअली रिप्रोडक्शन, जो की ह्युमन बिंगमध्ये होतो. सो दिस टेरिडोफायटा हॅव अ वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टम. टेरिडोफायटाचे ह्या ग्रुपमध्ये एक चांगल्या पद्धतीने डेव्हलप असा कंडक्टिंग सिस्टम असतो. म्हणजे फूड कंडक्शनसाठी, वॉटर कंडक्शनसाठी जे झायलेम आणि फ्लोएम आहे त्यांची प्रेझेन्स असते यांच्यामध्ये. म्हणून हे बऱ्या प्रकारे एक डेव्हलप्ड टाईप ऑफ जे क्रिप्टोगॅम असतो यांच्यामध्ये स्टेम, रूट, लीव असतात, वेल डेव्हलप्ड असतात. बट ओनली ड्यू टू द absence ऑफ flower and fruit they are in the group of cryptogam. And these two types of reproduction, asexually by spore formation and sexually by zygote formation. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की हे जे आहे पोस्चरवर जे आहे स्पोर हे रिप्रोडक्शन असेक्शुअलसाठी आहे स्पोर फॉर्मेशन अँड सेक्शुअली असतो जायगोट फॉर्मेशन. देन द स्ट्रक्चर ऑफ फर्न प्लांट. फर्न प्लांटमध्ये रूट्स आहे बघा. रूट तुम्हाला क्लिअर दिसते. अशी रूट तुम्ही बघितले आपल्या जनरली प्लांट्समध्ये अशी असते. हे लिपलेट्स आहे. This plant is generally asked for sketching in your test paper. टेस्ट पेपरमध्ये हा क्वेश्चन जनरली येतो फर्न प्लांटची आकृती तयार करण्यासाठी. तुम्ही हा फर्न प्लांट जनरली ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणून गार्डनमध्ये बघितला असेल की गार्डनमध्ये जे मॅरेज गार्डन वगैरे असतात त्यामध्ये डेकोरेशनसाठी हा फर्न प्लांट लावलेला असतो. तर हा फर्न प्लांट टेरिडोफायटामध्ये येतो. याच व्यतिरिक्त याचा खाली दोन एक्झाम्पल दिलेले आहे सेलेन्जिनेला अँड लायकोपिडियमसाठी. हे जे दोन स्ट्रक्चर आहे. क्वेश्चन दिला आहे व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन द प्लांट्स ऑफ ग्रुप थॅलिडोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा रिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्स इन देअर बॉडी स्ट्रक्चर. हां, बॉडी स्ट्रक्चरमध्ये जे डिफरन्सला आपण नेग्लेक्ट केलं ते नाही बघितलं तर बोला याच्यामध्ये सिमिलॅरिटी कोणती आहे. लक्षात आली असेल तुम्हाला की तिघी जो प्लांट्स आहे, तिघी टाईपचे जो प्लांट्स आहे क्रिप्टोगॅमचे याच्यामध्ये फ्लावर अँड फ्रूट नाही आहे. दे ऑल हॅव ऑप्शन्स ऑफ फ्रूट अँड फ्लावर. ठीक आहे, फ्लावर नाही तर फ्रूट नसतात. तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही फ्रूटसाठी जनरली पहिले फ्लावर यायला पाहिजे. मग फ्लावर नाही म्हणून यांना फ्रूट पण नसतात. त्यामुळे सर्व प्लांट्स जे आहेत थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा सर्व क्रिप्टोगॅम म्हणजे अबीजपत्री ग्रुपमध्ये येतात. पेज नंबर 78 वर एक सिमिलरिटी दाखवलेली आहे. मेन सिमिलरिटी जी आहे ऑल दिस प्लांट्स रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. हे जो तिघी डिव्हिजनचे प्लांट्स आहे म्हणजे थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे तिघही मध्ये जो रिप्रोडक्शन होतो तो स्पोर फॉर्मेशनने होतो. ॲक्च्युली टेरिडोफायटामध्ये सेक्शुअली पण होतं जायगोट फॉर्मेशनमुळे. बट जो स्पोर फॉर्मेशनची मेथड आहे असेक्शुअली जो रिप्रोडक्शन होतो हे तिघही डिव्हिजनमध्ये कॉमन आहे. म्हणून दिस इज द सिमिलॅरिटी इन ऑल द थ्री टाईप्स ऑफ क्रिप्टोगॅम्स. They are called cryptogams as their reproductive organs cannot be seen. हां, त्यांचे रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन्स आहेत ते दिसून येत नाही म्हणून त्यांना क्रिप्टोगॅम अबीजपत्री असं म्हटलं जातं. क्रिप्टोचा अर्थ आहे हिडन, लपलेले, अँड गॅम्स आहे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन. याचा अर्थ क्रिप्टोगॅमचा की हिडन गॅम्स, हिडन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅनवाले असे प्लांट यांना आपण क्रिप्टोगॅम म्हणजे अबीजपत्री प्लांट्स असं म्हणतात. लक्षात आलं असेल की क्रिप्टोगॅम म्हणजे अबीजपत्री. त्याचे 3 डिव्हिजन झाले थॅलिडोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. थॅलोफायटाचे एक्झाम्पल, ब्रायोफायटाचे एक्झाम्पल अँड टेरिडोफायटाचे एक्झाम्पल सगळे वेगळे वेगळे आहे आणि सर्व आपल्याला वेगळे वेगळे लक्षातही ठेवायचं आहे. आलं असेल तर लक्षात. आपण पुढचा भाग बघूया. फेनेरोगॅम्स. फेनेरोगॅम म्हणजे बीजपत्री. असे प्लांट ज्यामध्ये रिप्रोडक्शनसाठी स्पेशल स्ट्रक्चर असतो, त्यांच्यामध्ये सीड्स असतात. ठीक आहे, लिहिलं आहे ते फेनेरोगॅम्स म्हणजे प्लांट्स विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड रिप्रोड्यूस सीड्स अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड फेनेरोगॅम.
असे प्लांट ज्यांच्यामध्ये एक स्पेशल स्ट्रक्चर असतो रिप्रोडक्शनसाठी आणि ज्यांना सीड्स सुद्धा असतात त्यांना फेनोलोगॅम म्हणतात. In these plants, after the process of reproduction, seeds are formed which contain the embryo and stored food. ह्या प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन झाल्यानंतर, रिप्रोडक्शनची प्रक्रिया झाल्यानंतर सीड्स तयार होतात आणि सीड्समध्ये एम्ब्रियो म्हणजे भ्रूण असतो, तसेच फूडसुद्धा स्टोअर असतो. जसं आपण फ्रूट खातो, फ्रूटचा गर खातो ना, तर हे स्टोअर फूड त्याला म्हटलं गेलेलं आहे. ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ द सीड, जर्मिनेशन ऑफ सीड माहीत असेल तुम्हाला, मटकी मूग हे सर्व आपण अंकुरित करतो ना, पाणीमध्ये भिजवतो, त्याला बांधून ठेवतो, तर त्याच्याने अंकुरण येतं. त्याचे दोन भाग, एक खाली एक वरती, स्टेप प्लमल अँड रेडिकल हे पार्ट वेगळे वेगळे होतात, त्याला म्हणतात जर्मिनेशन ऑफ सीड. तर ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ द सीड द स्टोर फूड इज यूज्ड फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रियो. जो फूड स्टोर असतो सीडमध्ये तो एम्ब्रियोची ग्रोथसाठी होतो, म्हणजे सीडमध्ये जो प्लांट उगून येणार ना त्याची ग्रोथसाठी. अँड डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर इनक्लोज इन अ फ्रूट ऑर नॉट, फेनोलोगॅम आर क्लासिफाईड इंटू गायनोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. मग आता हे सीड्स आहेत, ते सीड्स फ्रूटमध्ये आहे का फ्रूटच्या बाहेर आहे यावरून फेनोलोगॅमचे दोन भाग पडतात. पहिला आहे गायनोस्पर्म अँड सेकंड आहे एंजिओस्पर्म. मग डिव्हिजन फर्स्ट गायनोस्पर्मसाठी आहे. गायनोस्पर्म म्हणजे कोणते प्लांट ज्यांचे सीड आहे ते फ्रूटमध्ये नाही, त्यांना म्हणणार गायनोस्पर्म. तर बघूया इथे एक्झाम्पल दिलेले आहे फ्रूट्स, तुम्हाला प्लांट्स एक्झाम्पल दिलेले आहे. दिस गायनोस्पर्म. ऑब्झर्व ऑल गार्डन प्लांट्स लाईक सिकर्स, Christmas tree, hibiscus, lily, etc. and compare them. हे सर्व कम्पेअर करा तुम्ही. त्यांना जे सीड आहे, सीड फ्रूटमध्ये असतात का, त्यांना फ्रूट आहे का, तुम्ही बघाल तर तुम्हाला समजेल की सिमिलॅरिटी डिफरन्सेस जे आहे त्यांच्यामध्ये हे बऱ्याच सेम आहे. अँड विच डिफरन्सेस डू यू नोटीस दिस बिटवीन गायनोस्पर्म अँजिओस्पर्म. डिफरन्स असतात, जो गायनोस्पर्म आहे त्यांना सीड फ्रूटच्या बाहेर असतात आणि एंजिओस्पर्मचे फ्रूटमध्ये सीड असतात. सो गायनोस्पर्म फर्स्ट घेतोय आपण, घेतोय गायनोस्पर्म. गायनोस्पर्म जे आहे मोस्टली एव्हरग्रीन, सदाबहार असतात, पेरेनियल वर्षोगिंतीपर्यंत ते टिकून असतात जागेवर, बहुवार्षिक, अँड वुडी लाकडी असतात त्यांच्या स्टेम, वुडी. देअर स्टेम्स आर विदाउट ब्रांचेस, स्टेम्सला ब्रांच नसते. अँड द लिव्स फॉर्म अ क्रोन, लिव्हचा असा क्रोन बनतो वरती, जसं नारळचा तुम्ही बघितला असेल वरती असं मुकुट सारखा क्रोन सारखा बनलेला असतो. दिस प्लांट्स बिअर मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑन द सेम प्लांट. एके प्लांटमध्ये मेल आणि फिमेल फ्लावर वेगवेगळे असतात. सीड्स ऑफ दिस प्लांट्स डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग. याच्या सीडला नॅचरल कव्हरिंग नसतो, याचे सीड बाहेरून दिसून येणार. जसं आंब्याची कोई असते, आंब्याचा सीड असतो, टॅम्बरिनचा सीड असतो, तर त्याच्या फ्रूटमध्ये असतो, तसं नाही. गायनोस्पर्ममध्ये सीडला नो कव्हरिंग. फॉर एक्झाम्पल दिस प्लांट्स डू नॉट फॉर्म फ्रूट्स. नॅचरल कव्हरिंग नसण्याचा अर्थ आहे की दिस प्लांट्स डू नॉट फॉर्म फ्रूट्स अँड आर देअर फॉर कॉल्ड गायनोस्पर्म. कारण गायनोचा अर्थ ने, उघडलेले, उघडे, अँड स्पर्म म्हणजे सीड. तर याचे उघडे सीड्स असेल म्हणजे फ्रूट नसेल त्याला. ॲक्च्युली फ्रूटमध्ये आपण सीड बघतो नेहमी, पपई आहे, मस्कमेलन आहे, वॉटरमेलन आहे, हे फ्रूटच्या मध्ये सीड्स असतात. बट जर फ्रूट नसेल तर सीड कोणी असणार, सीड नेक्ड असणार, ओपन असतील. तर हे ओपन सीड्सवाले जे प्लांट्स असतात त्यांना गायनोस्पर्म म्हणतात. आणि यांचं एक्झाम्पल दिलेलं आहे सिकस, पिशिया म्हणजे क्रिसमस ट्री, थुजा अँड पायनस म्हणजे देवदार. डिव्हिजन 2 फेनोलोगॅम, बीजपत्रीचा डिव्हिजन 2 दुसरा भाग आहे जे आहे एंजिओस्पर्म. सोक द सीड्स ऑफ कॉर्न, बीन्स, ग्राउंडनट, टॅम्बरिन, मँगो, व्हीट एक्सेट्रा इन वॉटर फॉर 8 to 10 hours. तुम्हाला हे सर्व सीड्स आहेत जे 10 ते 8 तासमध्ये पर्यंत पाणीमध्ये भिजवून ठेवायचं आहे. आफ्टर दे आर सोक, चेक each seed to see whether it divides into 2 equal halves or not and categorize them accordingly.
त्यांना बघायचं आहे की इतके वेळ भिजल्यानंतर मग ते त्यांच्या सीडचे 2 भाग पडतात का नाही. 2 भाग पडणे म्हणजे तुम्हाला माहीत आहे, जसं मठ भिजू घातल्यावर जास्ती भिजले की त्यांचे 2 दाणे होतात, एक मठचे 2 भाग पडतात, 2 इक्वल हॉल्स म्हणजे डाळ तयार होते त्याची ना. तर तसं होतं आहे का नाही हे लक्षात घ्यायचं आहे. द फ्लावर्स, या पुढे दिलं आहे द फ्लावर्स दिस प्लांट्स बियर आर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गेन्स. हे जो प्लांट्स आहे ज्यामध्ये जे फ्लावर्स लागतात ते फ्लावर म्हणजे त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गेन आहे, प्रजनन अंग आहे. फ्लावर्स डेव्हलप इंटू फ्रूट्स अँड सीड्स आर फाउंड विदिन फ्रूट्स. जे फ्लावर्स आहे ते नंतर फ्रूट आणि सीड्समध्ये त्याचं रूपांतरण होतं. सीड्स म्हणजे ते फ्लावर, सीड्स म्हणजे फ्रूटच्या आतमध्ये असतात. एंजिओस्पर्म म्हणजे आता हे जितके सीड असणार ह्या फ्लावरचे ते सीड म्हणजे फ्रूटच्या आतमध्ये असणार. हे सीड्सला कव्हरिंग असणार फ्रूटची. Thus the seeds are covered, hence they are called angiosperm because angio means covered, angio means cover and sperm means seed. म्हणजे सीडला जर कव्हर असेल तर असे प्लांटला आपण एंजिओस्पर्म असे म्हणणार. The plants whose seeds can be divided into 2 equal halves are dicotyledons are called dicotyledonous plants. असे प्लांट ज्यांचे सीडचे 2 इक्वल पार्ट होतात भिजल्यानंतर, किंवा आपण बघितलं आहे मूग, उडीद हे जे कडधान्य असतात त्यांचे एक दाण्याचे 2 दाणे होतात म्हणजे 2 इक्वल हॉल्स होतात. सो दिस टाइप्स ऑफ प्लांट्स आर कॉल्ड dicotyledonous plants, and those whose seeds cannot be divided into equal parts are called monocotyledonous plant. त्यांना आपण एक दल धान्य म्हणजे मोनोकॉटिलेडोनस प्लांट्स असे म्हणणार. नंबर 79 वर एक टेबल दिलेली आहे, त्यामध्ये मोनोकॉट्स आणि डायकॉटमध्ये डिफरन्स दिलेला आहे. हा डिफरन्स तुम्हाला डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांटच्या अकॉर्डिंग दिलेला आहे की यामध्ये सीडमध्ये काय फरक आहे, रूट, स्टेम, लीफ आणि फ्लावर्स हे सर्व पार्ट्स कशा पद्धतीने डायकॉट्स आणि मोनोकॉट्समध्ये वेगवेगळे असतात. मग आपण स्टार्ट करूया सीड्सवरून. डायकॉटचा अर्थ आहे ज्यामध्ये 2 कॉटिलेडन्स असतात, म्हणून डायकॉट्समध्ये सीड 2 कॉटिलेडन अँड मोनोकॉटिलेडन प्लांट्स म्हणजे सिंगल कॉटिलेडन. ठीक आहे. सेकंड आहे रूट. रूट जे असते डायकॉट्समध्ये वेल डेव्हलप्ड असते, प्रायमरी रूट असते आणि टॅप रूट असते. म्हणजे जो डायकॉट्सवाले प्लांट्स एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, जसं बनियान ट्री झाला, टॅमरिन, मँगो ट्री, हे खूप मोठे मोठे झाडं असतात. मग यांचे रूट पण कसे पाहिजे, टॅपरूट असले पाहिजे. टॅपरूट जमिनीमध्ये पेनिट्रेट जातात, खोलवर जातात, म्हणून ते त्यांना अँकर करून ठेवतात, सपोर्ट देण्याचं काम हे टॅपरूट करतात. म्हणून डायकोटिलेडोनस प्लांट्सचे जे रूट आहे तो टॅपरूट आहे. तसेच मोनोकॉट्समध्ये मग फायब्रस रूट्स आहे, कारण ते प्लांट्स जे आहे ते शेतामध्ये लागतात. शेतामध्ये 6 महिने किंवा वर्षभरमध्ये प्लांटचे पीक आले की मग ते कापले जातात म्हणून, आणि ते आपच त्या ठिकाणी मरून जातात हे प्लांट्स, म्हणून इथे त्यांना जे रूट्स असते ते फायब्रस रूट्स असते. थर्ड आहे स्टेम. स्टेममध्येही फरक आहे. खाली तुम्हाला आकृती पण दिलेली आहे, जर तुम्ही इथे बघाल तर अजून सोपं जाणार. खाली दिले आहे मस्टर्ड अँड मॅश, सरसो आणि मका यांचे झाडाचे उदाहरण देऊन तुम्हाला इथे समजवण्याचा प्रयत्न केला आहे की जो स्टेम बघा. आता स्टेमवरून स्टार्ट करूया की स्ट्रॉंग अँड हार्ड स्टेम असतं, जसं बनियान ट्री आहे. हां, हे डायकॉट जे प्लांट्स असतात हे त्यांची हाईट खूप जास्त असते, स्ट्रॉंग असतात, कारण त्यांचं तुम्ही बघितलं असेल बनियान ट्रीवर झोके बांधलेले असतात. पिंपळाचं झाड आहे, टॅमरिनचं झाड आहे, मोठे मोठे झोके बांधलेले असतात. तर हे कशासाठी, कारण त्यांचा स्ट्रॉंग स्टेम आहे ना, त्यांचा स्टेम स्ट्रॉंग आहे, हार्ड आहे आणि ते वुडी पण असतात. म्हणून हे जे स्टेम आहे तर यामध्येही फरक असणार. तर मोनोकॉट्समध्ये स्टेम कशी आहे, मोनोकॉटमध्ये जो स्टेम आहे वेगवेगळे प्लांट्सच्या अकॉर्डिंग त्यांचे मोनोकॉटचे जो स्टेम आहेत त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स असणार. सपोज बांबू प्लांट आहे, बांबू मोनोकॉट्स आहे, पण त्याचा बांबूचा जो स्टेम आहे तो होलो असणार. होलो म्हणजे पोकळ असेल. बघा हा इथे प्लांट आहे ज्वारचा, हा पोकळ आहे. सेकंडली एक्झाम्पल दिला आहे बनानाचा. बनानामध्ये जो स्टेम आहे तो फॉल्स स्टेम आहे. ॲक्च्युली बनानामध्ये स्टेम नसतो ना, म्हणून तो फॉल्स लिहिला आहे. ॲक्च्युली बनाना ट्रीमध्ये डायरेक्ट पानं असतात जमिनीपासून, तर त्याचा जो स्टेम असणार तो फॉल्स लिहिला गेला आहे. तसेच ओनियन ट्री, ओनियन जो प्लांट आहे, ओनियन प्लांटची जो
स्टेम असणार तो डिस्क लाईक असं जगदीसारखा असणार आहे. तर अशा पद्धतीने स्टेममध्येही फरक असतो मोनोकॉट आणि डायकॉट प्लांट्समध्ये. नेक्स्ट आहे लीफ. लीफमध्ये फरक आहे. लीफ जो डायकॉटचे असते ते रेटिक्युलेट व्हेनेशन आहे. रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे असे जाळी बनलेले असतो ज्यामध्ये जाळीदार विन्यास असतो. हे बघा इथे सरसोचे प्लांटचे जो लीफ आहे ते रेटिक्युलेट व्हेनेशनमध्ये असतात. पण मोनोकॉटचे जो लीव्स आहे ते पॅरलल व्हेनेशनमध्ये. पॅरलल बनानामध्ये बघितले तुम्ही असं उभे लाईन असतात, सरळ लाईन. इथे जाळी नसते तर असं सरळ एक समांतर विन्यास असतो वेन्सचा. फ्लावर जे आहे डायकॉटचे ते 4 or 5 पेटल्स असतात किंवा त्याचे मल्टिपल्स असतात म्हणून याला टेट्रामरस किंवा पेंटामरस म्हटलं जातं. तसेच मोनोकॉट्समध्ये इथे फ्लावर्स विथ 3 पार्ट्स इन 3 मल्टिपल्स ऑफ 3 म्हणून याला ट्रायमरस म्हटलं जातं. याचे 3 पाकळे असतात म्हणून. हे बघा इथे फ्लावर्समध्ये 4 or 5 पेटल्स आहे किंवा इथे मोनोकॉट्समध्ये इथे 3 पेटल्स दाखवले गेलेले. या चॅप्टरच्या शेवटी एक चार्ट दिलेला आहे किंगडम प्लांटेच्या क्लासिफिकेशनचा, की किंगडम प्लांटेच्या क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केला गेला आहे. सर्वप्रथम बघा क्रिप्टोगॅम अँड फेनोलोगॅममध्ये डिवाइड केला गेला आहे प्लांट्सला. क्रिप्टोगॅम म्हणजे अबीजपत्री अँड फेनोलोगॅम म्हणजे बीजपत्री. क्रिप्टोगॅम म्हणजे ज्यांना फ्लावर अँड फ्रूट नसतात आणि फेनोलोगॅम ज्यांना फ्लावर अँड फ्रूट्स असतात. देन क्रिप्टोगॅमचे 3 भाग पडतात इथे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा लक्षात घ्यायचं इथे. देन फेनोलोगॅममध्ये गायनोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. फ्रूट अँड फ्लावर असणारे प्लांट 2 प्रकारचे असतात. एक तो गायनोस्पर्म ज्यांचे सीड फ्रूटमध्ये नसतात, तर एंजिओस्पर्मचे सीड फ्रूटमध्ये असतात. त्याच्या सीडला कवरिंग असते फ्रूटची, जसं वॉटरमेलन झाला, पपई झाला, त्यांना फ्रूटची कवरिंग असते ना सीडला, तसं. मग इथे गायनोस्पर्म इथे स्टॉप होतोय. अँड एंजिओस्पर्मचे परत 2 भाग होतात, डायकॉटिलेडन अँड मोनोकॉटिलेडन. डायकॉटिलेडन म्हणजे ज्यांच्या सीड्सचे 2 इक्वल हॉल्स होतात, ते डिवाइड होतात इंटू 2 इक्वल पार्ट्समध्ये, द्विदल धान्य पण जे म्हणतो. आणि दुसरा पार्ट आहे मोनोकॉटिलेडन्स म्हणजे दिस सीड्स कॅन नॉट डिवाइड इंटू 2 इक्वल पार्ट्स म्हणजे एक सिंगल मोनोकॉटवाले. तर अशा पद्धतीने इथे आपण किंगडम प्लांटेच्या वर्गीकरणसाठी हे चार्ट बघितला. हा चार्ट तुम्ही स्वतःही ड्रॉइंग शीटवर बनवून घ्या आणि एक स्टडी टेबल समोर वगैरे जिथे तुमच्या नजर नेहमी जाणार तिथे लावून ठेवा हा चार्ट, किंवा वहीमध्ये सुद्धा ड्रॉ करून ठेवायचा आहे. एक्झाम ही ॲक्टिव्हिटी बेस होते म्हणून तुम्हाला हे फिलअप करण्यासाठीही येऊ शकते. इथे या तुमचा चॅप्टर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट इथे फिनिश झालेला आहे. आय होप तुम्हाला चॅप्टर समजला असेल. मग आपण पुढचा व्हिडिओ याचे एक्झरसाइजसाठी बनवणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये जितके फिगर्स वगैरे आहे त्यांची प्रॅक्टिस करा आणि विश यू गुड लक.